धाराशिवला दर्शनासाठी गेलो, पण तिथे पोहोचल्यावर आमचा असा पचका झाला ना, की काय करावं हेच कळेना. कारण होती नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार आणि आम्ही एक महत्वाची गोष्ट सोबत नेली नव्हती. तर त्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे आम्ही सकाळी धाराशिवला दर्शनासाठी निघालो. रस्त्यातली सुंदर व्ह्यू बघत असताना आमचा प्रवास एकदम सुंदर आणि मस्त गेला. पण देवस्थानी पोहोचल्यानंतर समजलं की तिथे फुलं, हार, पूजेचं पाणी काहीच मिळत नाही आणि आम्ही घरून काहीच घेऊन आलो नव्हतो. म्हणजे काय, आमचं चांगलीच पंचायत झाली. पण शेवटी कसंबसं दर्शन घेतलं. त्यामुळे तुम्ही जर कधी धाराशिवला दर्शनासाठी जाणार असाल तर पूजेचं साहित्य आणि पाणी सोबत घेऊन जा, म्हणजे आमच्यासारखी पंचायत होणार नाही. पण इथलचा व्ह्यू बघितल्यावर मात्र सगळा पचका विसरून गेला. मंदिरात गेल्यावर इतकं प्रसन्न वाटत होतं ना, आणि मंदिराच्या अगदी समोरच सुंदरशी नदी होती, तर मन खूपच प्रसन्न होतं. खरंच इथे आल्यावर मनाला एकदम वेगळीच शांतता मिळते. आणि तुम्ही जर कधी इथे येणार असाल ना, तर पूजेचे साहित्य आणि पाणी सोबत घेऊन या, म्हणजे आमच्यासारखं पचका होणार नाही. तुम्हाला हा धाराशिवचा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.